गेल्या 2.5 वर्षापासून नगरपंचायत सत्तेत आली तेव्हापासून आंदोलन आमचे चालूच आहेत। आता आंदोलन तरी कव्हर करावं याचा पण आम्हाला मेळ लागला। गधाड्याचा मोर्चा काढा तरी यायच्यावर परिणाम होईना। म्हणलं आता तरी काहीतरी सुधारणा होईल, बदल होईल, पण तरी यायच्यात काही बदल होईना। यायचं तेच चालू आहे। नगरपंचायत वाऱ्यावर सोडून दिली आणि हेच काय 3 महिने झाले, मीटिंग नाही, सीओ नाही, कर्मचारी उपस्थित नाहीत। मग अशा परिस्थितीत म्हणलं आता आपल्याला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही। आता आंदोलन आपल्याला करावं लागेल। याच्यात काय डोक्यात येईना, नगरपंचायत वाऱ्यावर सोडून दिली आणि यासाठी आजचं हे आंदोलन आहे। 3 महिने झाले मीटिंग नाही भावांनो। आज इतके प्रश्न असतील। आता सौर ऊर्जेचे ते बल्ब आले, लोक म्हणतात आमच्या वार्डात बल्ब बसा, पण हे बल्ब कुठे बसले? त्या ग्राउंडवर बल्ब किती बसा? 2 बसा, 3 बसा, अरे 50 ते 60 बल्ब त्या ग्राउंडवर बसले। आणि मग काय करतात तुम्ही? लोक सांगतात इकडे गाव सारा अंधारात आहे आणि बल्ब तिकडे बसतात। ही कोणती पद्धत आहे तुमची? लोकांचे घर पाडले, लोकांना शक्क देऊ म्हणले। अरे लोक पावसात घर पाडले, त्याला एक चेक दिलाय, पण तिथं ते काय म्हणते सीओ नाही, तिथं इंजिनियर नाही। पण ह्या लोकांनी काय केलं पाहिजे भावांनो, तुम्ही सांगा आम्हाला। तर त्याच्यासाठी हे लोकांना जाग आली पाहिजे कुठतरी। त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलंय। लोकांचे नाल्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, अनेक ठिकाणी खड्डे पडलेत, परंतु नगरपंचायत कुठेही लक्ष देत नाही। नगरपंचायतला काही घेणं देणं नाही। फक्त नगरपंचायतला निवडून येणं, सत्तेत येणं, मलिदा आणणं, याच्या पलीकडे काही सुचत नाही भावांनो। तुम्हाला सांगतो आज